कामगार नेते उमेश अग्निहोत्री यांचा जिल्हा परिषदवर धडकला आक्रोश मोर्चा। ग्रामीण भागातील रहिवासी बांधकाम लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार प्रमाणपत्र देण्याची करण्यात आली मागणी। उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फणसे यांची थेट भेट घेत दिले मागण्यांचे निवेदन। ग्रामीण भागातील रहिवासी बांधकाम लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार प्रमाणपत्र देण्याच्या मागणीकरिता कामगार नेते यांनी बहुसंख्येने महिला पुरुषांसोबत घेत आक्रोश मोर्चा काढून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले। त्यामुळे अग्निहोत्री यांनी काढलेला आक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला। ग्रामीण भागातील रहिवासी बांधकाम लाभार्थ्यांकडे शासनाच्या नियमानुसार प्रमाणपत्र नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे जिल्हा परिषदच्या उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फणसे यांना चर्चेदरम्यान बोलताना सांगितले। त्यामुळे उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर फणसे यांनी सुद्धा मागण्यांना गांभीर्याने घेत चौकशीअंती लवकरच मागण्याची दखल घेण्यात येणार असल्याचे कामगार नेते उमेश अग्निहोत्री यांना चर्चेदरम्यान कळविले। यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम लाभार्थी महिला पुरुषांचा आक्रोश मोर्चात सहभाग होता। कामगार नेते उमेश अग्निहोत्री हे नेहमीच वंचित पीडित बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत असतात। नेहमीप्रमाणे याही वेळी त्यांनी बांधकाम कामगाराच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असल्याने कामगार नेते उमेश अग्निहोत्री यांच्या आक्रोश मोर्चातील सहभागी महिला पुरुष बांधकाम कामगारांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा, ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा।